हे बघा, ज्या गोष्टीची सुरुवात चुकीची होते ना, ती गोष्ट मग चुकतच जाते. त्याने आपल्याला साध्या लग्नाला बोलवलं नाही. बोलवलं काय, त्याने आपल्याला कळवलं सुद्धा नाही. ही सुरुवात चुकीची झाली. मग त्याच्याबरोबर देवदर्शनाला गेलं काय आणि नाही गेलं काय? नाही गेलं तर काही नाही, पण गेलो तर खूप फरक पडू शकतो. या घरातला तणाव कमी होईल, वातावरण प्रसन्न राहील. आता आपल्याला अर्चना महाजन परिवारात कशी सामावली जाईल याचा विचार करायला हवा. समाजसेवा करायला आयुष्य पडलंय, पण आता जर वीणाताई आणि तिच्यातली तेढ वाढली तर कठीण जाईल. आणि त्याहूनही कठीण म्हणजे त्याला आपण कारणीभूत होऊ तसं व्हायला नको. कोंबडा घाली साद जग समदग. उमा, कुठं निघालीस बाळा? पिंपळाच्या झाडाला पाणी घालायला. तुम्हीच सांगितलं ना रोज सकाळी पाणी घालत जा म्हणून. अगं हो, विसरलेस मी. बरं ऐक, पाणी घाल, पण आपल्याला 16 स्वयंपाक करायचा लक्षात आहे ना? हो. आणि बाईसाहेब कुठे आहेत? कोण? अर्चना. अजून कोण असणार आहे? ती आंघोळ करतीये. आणि काळजी करू नका, मी तिला सांगितले डोक्यावरून पाणी घे. काय झालं? आता आपल्या स्वयंपाकात तिची कशाला लुडबुड हवी आहे? म्हणजे आता सगळं समजावून सांगा. ती डॉक्टरीण बाई आहे की नाही? हो. शहरात आली की नाही? हो. आपल्यासारखं चुलीजवळ जमणार आहे का तिला? म्हणजे तिला काहीच काम नाही सांगायचं? काळा, अवांतर कामं कमी आहेत का? रेणूला सांभाळायचं आहे, केवढी मोठी जबाबदारी आहे तिच्यावर. पण रेणू कुठे? अहो, ती तर काल तुमच्या मावशीकडे गेलीये ना. आता काय झालं? काही नाही ग, मी सतत काहीतरी विसरते. बरं ठीक आहे, तू जा पिंपळाला पाणी घाल, मी गॅसवर दूध ठेवते. 1 मिनिट. काय ग? माझ्याकडे ना एक आयडिया आहे. म्हणजे महाजनांच्या तिन्ही सुना एकाच वेशभूषेत पुन्हा केव्हा पाहायला मिळणार. मी आपल्या तिघींचा एक फोटो घेऊ? हो चालेल, घे. ठीक आहे. रेडी? बघू. छान आहे. हो, छान आलाय. वहिनी चल, आता जास्त वेळ वाया घालू नकोस, जा कामाला लाग. जा जा, पिंपळाला पाणी घाल. ताई कुठे गेली? पिंपळाला पाणी घालायला गेली. आणि हो, पटलं जमलं तर तू सुद्धा पिंपळाला पाणी घालत जा. पिंपळाला 3 प्रदक्षिणा घालायच्या आणि त्याला पाणी द्यायचं. आईंनी मुद्दाम त्यासाठी पार बांधलाय, बघितलायस ना? हो. बरं वहिनी, आत्तासाठी काय हुकूम आहे? 16तला स्वयंपाक माझ्यासाठी हा पहिला ग्रँड अनुभव आहे. बरं सांगा ना, काय काय करायचंय? सांभाळून घ्या. म्हणजे तशी डोक्यावरून मी आंघोळ केली आहे आणि कपडे सुद्धा स्वच्छ धुतलेले. तुला सगळ्यात आधी मी किचकट काम सांगते. मागच्या अंगणात जायचं आणि भुईमुगाच्या शेंगा सोलायच्या. बर. अर्धा पातेली दाणे होईपर्यंत थांबायचं नाही, कळलं? अळूच्या भाजीत आपल्याला ते दाणे घालायचे. खाली पडलेले दाणे उचलायचे नाहीत, खायचे नाहीत, समजलं? म्हणजे थोडक्यात काय, तर दाणे पडू द्यायचे नाहीत. अगदी बरोबर. मी तुला शेंगा आणून देते, जा तू जाऊन बस. आणि हो, तुला जर चहा हवा असेल तर टाळ्या वाजवायच्या, म्हणजे मग मी लगेच चहा घेऊन हजर. जा. वहिनी, अर्चना कुठे गेली? तिला मी मागच्या अंगणात बसवलंय. मागच्या अंगणात बसवलंय म्हणजे? तुला ना सगळी फोड करून सांगावी लागते. आता अर्चनाला तुम्ही मागच्या अंगणात बसवलं, याचा संदर्भ मला कसा लागणार? अगं, मी तिला मागच्या अंगणात बसवलंय भुईमुगाच्या शेंगा सोलायला. का? अगं का काय, अळूच्या भाजीत आपल्याला दाणे नाही का घालायचे? पण आईंनी काल रात्री चांगल्या गंजभर दाणे सोलून ठेवलेत. विसरलात का?
आता तुम्ही कपाळाला हात लावलात म्हणून विचारलं. अगं बाई, लक्षातच नाही राहिलं माझ्या हे. मग मी तिला सांगून येऊ? नको. सोहळ्यातला स्वयंपाक करायचा आहे ना, जा कामाला लागा. आधी तरी कळवायचं. जेवणाची तयारी करून ठेवली असती ना. नाही, पण मी जेवायला आलेलोच नाहीये. मी तुम्हाला भेटायला आलोय, तुमची खबरबात घ्यायला आणि तुमच्या मुलीची खबरबात तुम्हाला द्यायला. कशी अर्चू? सगळं ठीक आहे ना? हो, छान. ती आमच्या घरामध्ये छान रुळली आता. नाही तसं नाही, म्हणजे तशी आमची अर्चू नीट वागते ना. नाही म्हणजे तशी ती चांगली वागते, फक्त सकाळी उठायचा जरा प्रॉब्लेम आहे. अहो सकाळी 7ला जरी उठली ना कधी तरी दिवसातून 10 वेळा सांगते, आज मी लवकर उठले, आज मी लवकर उठले. नाही नाही, ती आता छान रमली आहे आमच्या घरात. तुम्ही काळजी करू नका. काय झालं? बघा मी तुम्हाला म्हटलं नव्हतं का, ती आता छान रमली आहे आमच्या घरामध्ये. घ्या. पण वीणाताई, हो, पण तिचाही राग फार काळ टिकणार नाही. पण मी खरं तर तुम्हाला जरा वेगळंच सांगायला आलो होतो. नाही नाही, अहो हे बघा, काळजी करण्यासारखं काही नाही आहे. मग असं काय आहे की जे सांगायला तुम्ही मुद्दाम आलायत? नाही नाही नाही, मी ते सांगायला मुद्दाम आलेलो नाहीये. आलोय म्हणून सहजच ते सांगतोय. काय की या दोघांनी अभ्यास जवळजवळ सोडूनच दिलाय हो. मी तुम्हाला म्हटलं नव्हतं का, ती आता छान रमली आहे आमच्या घरामध्ये. घ्या. पण वीणाताई, हो, पण तिचाही राग फार काळ टिकणार नाही. पण मी खरं तर तुम्हाला जरा वेगळंच सांगायला आलो होतो. नाही नाही, अहो हे बघा, काळजी करण्यासारखं काही नाही आहे. मग असं काय आहे की जे सांगायला तुम्ही मुद्दाम आलायत? नाही नाही नाही, मी ते सांगायला मुद्दाम आलेलो नाहीये. आलोय म्हणून सहजच ते सांगतोय. काय की या दोघांनी अभ्यास जवळजवळ सोडूनच दिलाय हो. नाही म्हणजे विजय डॉक्टर भावसारांना जॉईन झालाय आणि अर्चना तर काय. तुमचं म्हणणं काय आहे? नाही, मला काय वाटतं की अहो नुसतं डॉक्टर होऊन कसं काय चालेल ना. त्यांनी पुढे पण शिकायला हवं ना. तर मला असं वाटतं की त्या संदर्भात तुम्ही त्यांच्याशी जर का बोललात तर. पटतंय ना तुम्हाला? म्हणजे ही सेमिस्टर तर गेलीच आहे, पण आणखीन जास्त गॅप जर का पडत राहिली तर त्यांचा अभ्यासातला इंटरेस्ट निघून जाईल हो. आता याबाबत मी काहीच बोलू शकत नाही. असं का म्हणता? खरं म्हणजे अर्चनाने शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय लग्नाचा विचार करू नये असं मला मनापासून वाटत होतं. विजयच्या काय मनात आलं कोण जाणे. अचानक गावावरून आला आणि दोघांनी लग्न केलं. अहो, ना नातेवाईक मंडळी, ना पाहुणे, ना होम हवन, ना जेवणावळी, काहीच नाही. तेव्हाच मी ठरवलं, आता यापुढे दोघांना काहीही सांगायचं नाही.
आणि आता तुमच्यासारखी चांगली समजूतदार मंडळी असताना मी मध्ये पडून काही बोलावं हे मला पटत नाही. तुमच्या आई आहेत, त्यांना समजावून सांगायला सांगा. त्यांना खूप छान समजवता येत. त्या खूप छान समजावून सांगू शकतात. मी जेवणाचं बघते हा जरा. नाही, मी काय म्हणतो की तुम्ही हे बघा, मी तुम्हाला जेवल्याशिवाय अजिबात जाऊ देणार नाही हा. हे बघा, आता तुमचा हात सुद्धा इंजुर्ड आहे हा. तर तुम्ही जेवण तयार करण्याची खटपट करण्यापेक्षा आपण बाहेरच जेवायला जाऊ ना. हा जाऊया. तुम्ही तयार व्हा, मी बाहेर थांबतो. या लवकर. झालं त्याचं. एक मिनिट, चटाईला सुद्धा शिवू नकोस, दूर उभा राहा. का तुझं चाललंय काय? अरे वहिनींना बोलवते. टाळ्या वाजवून? त्याच म्हणाल्यात काही हवं असेल तर टाळ्या वाजव, मी लगेच येईन. अर्जू, मग आज जाऊन बोलाव ना. आग कशी जाऊ? का? अरे सोहळ्यातला स्वयंपाक आहे ना. देवी भगवतीचा नैवेद्य म्हणून सोहळ्यातच करायचा असतो. अच्छा. वहिनींनी मला सांगितलंय, दाणे नीट सोल, सांडू देऊ नकोस, आणि सांडले तर खाली पडलेले घेऊ नकोस, समजलं? आणि जर नवरा घ्यायला गेला तर? तर नवऱ्याने हात लावायच्या आधीच त्याला मारायचं. ए, नवऱ्याला वगैरे मारून चालत नाही. नवऱ्याला मारलेलं चालतं, तो आमचा हक्कच आहे. पण सोहळ्यात चालत नाही. तुम्हाला टच जरी केलंस ना तर तुझं सोहळं गेलं बोंबलच. मग ते दाणे उचलून कबुतराला टाकत राहा. ए कबुतरा, उगाच काहीतरी बोलू नकोस. खरंच सांगतोय अर्जू, म्हणून तू सुट आणि दाणे देऊन ये जा. गेले असते रे. मग जीवावर आलाय अर्जू. खरं सांगायचं तर हो, हा. इतका वेळ बसून ना उघडायला झालंय. शेंगा सोलून सोलून बोट बधीर झालीयत. भीती वाटते. एकदम उठून चालायला लागले आणि अडखळले तर सगळे दाणे तर सांडूनच जातील. पण माझी मेहनत सोड, नैवेद्याला उशीर होईल त्याचं काय? बरं, मी काय करू? मी घेऊन जाऊ का? आणि त्या नाही, नको नको नको. का? माहिती नाही रे सोहळ्यात चालतं की नाही ते. आम्ही तिघींनी मिळून सोहळ्याचा स्वयंपाक केलाय. त्यासाठी सकाळी लवकर उठून तिघींनी डोक्यावरून न्हायलोय सुद्धा. ए, तिघी? आणि आई? माहिती नाही, सकाळपासून दिसल्याच नाहीयेत. कदाचित देवळात गेल्यास असेल. ऐक ना, तू माझं एक काम कर ना प्लीज. जाऊन जरा वहिनींना बोलवतोस. वहिनी नाही तर उमा बहिणी, दोघींपैकी कोणालाही सांग. चू, मी तुझं इतकं महत्वाचं काम केलं तर मला काय मिळेल? मिळेल ना, माता भगवतीचा आशीर्वाद. तिच्याच नैवेद्याची तयारी चालू आहे की नाही, मग इनडिरेक्टली तू तिचंच काम करतोयस असं समज. तुला समाधानही मिळेल आणि पुण्य. जा.
जा वहिनींना बोलव. अण्णा बोलव. वहिनी वहिनी, काय झालं? काही हवंय का? बिचारी माझी बायको कधीपासून मागच्या अंगणात बसून टाळ्या वाजवतीये. मागच्या अंगणात बसून टाळ्या वाजवतीये का? कशासाठी? आता हे तू मलाच विचार. एकतर तिला मागच्या अंगणात शेंगा सोलायला बसवलं आणि काय सांगितलं की काही हवं असेल तर टाळ्या वाजवायच्या. एक बरं, बहिणी कुठे आहे? वहिनी नैवेद्य दाखवायला मंदिरात गेल्या. मी आत्ताच त्यांना गाडीत बसून आले. नैवेद्य दाखवायला? हो, आज भगवतीचा नैवेद्य असतो ना. ते समजलं, पण अळूच्या भाजीत लागणारे दाणे तर अडचूकडे आहेत. नैवेद्यासाठी अळूची भाजी केली नाहीये का? हो, म्हणजे भाजी केली, पण त्याचं काय झालं, ते आईंनी सोललेले दाणे वहिनींना मिळाले ना. समजलं. खरंच समजलं. तुला काय बोलायचंय? मला काहीच म्हणायचं नाहीये. मला फक्त इतकंच म्हणायचंय की खरंच समजून घ्या. मी गप्प बसणार नाहीये. मग काय करणार आहात? सांगा ना, काय करणार आहात? वहिनींनी अर्चनाला दाणे सोलायला सांगितले, पण त्याच वेळी वहिनींना आईंनी सोललेले दाणे मिळाले. असं कुठेही होऊ शकतं ना. आणि गडबडीत वहिनी मागे अंगणात बसलेल्या अर्चनाला सांगायचं विसरल्या. हे सुद्धा स्वाभाविकच आहे ना. वहिनी अर्चनाची क्षमा सुद्धा मागतील, पण मग त्याच्या पुढे काय? भाऊजी, म्हणून सांगते, यातलं काही अर्चनाच्या कानावर जाऊ देऊ नका. मी अंगणातून तिच्याकडून दाणे घेऊन येते. आता अर्चनाला सांभाळणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे वहिनीला काहीच बोलायचं नाही? तुम्ही माझे धाकटे दीर आहात, पण त्या माझ्या थोरल्या जाऊबाई आहेत. तुम्ही त्यांच्याशी कसं वागायचं हे मी कसं सांगणार? अर्चना माझी धाकटी जाऊ आहे. मी घेईन तिला सांभाळ. अरे अर्चू, विजय, आई. नमस्कार काका. सुखी रहा. कशी असतो बेटा? कार्यालयातून माणसं निघालीच आहे. ती आपल्याला इथेच भेटतील. आपण इथेच वाट बघूया. तुम्ही त्यांना उगीच त्रास दिला तो. अहो, मी फक्त भेटायला आले होते. वीणाताई, आज तुम्ही खूपच वेळ दिलात. नाही म्हणजे आधी कल्पना दिली असतीत ना, तर मी आणखी वेगळे कार्यक्रम आखले असते. अहो, मला तरी कुठे कल्पना होती की माझ्याकडे इतका वेळ आहे.